आता पाहूया जिल्ह्याकडच्या बातम्या। रत्नागिरीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी होणार। 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत मध्यरात्री रेडिओग्राफी। सुरक्षेसाठी पुतळ्यांच्या परिसरातील रस्ते मध्यरात्री बंद राहणार। जालन्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 1000हून अधिक वर्ग खोल्या मोडकळीत। 913 खोल्या धोकादायक स्थितीत। भिंतीला तडे गेल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका। वाशिममध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी। 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा। मोठ्या संख्येनं भाविक रथोत्सवात सहभागी। नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम। 7 अंश सेल्सिअसनं तापमानाचा पारा घसरला। नवी मुंबईतील वाशी बाजार समितीतील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर। परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरानं झाल्यानं हंगाम लांबणीवर। डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होणार। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात आलं पिकावर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव। पानं पिवळी पडत असल्यानं कीटकनाशकाची फवारणी। शेतकरी चिंतेत। उत्पादनात घट होण्याची शक्यता। परभणीत तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव। खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल। जालन्यात नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात। 9 खरेदी केंद्रांवर 10,000 क्विंटलपेक्षा अधिक खरेदी। तर सोयाबीनला 4,892 रुपयांचा भाव। जळगावच्या यावलमध्ये अज्ञाताकडून केळी उत्पादकाचं नुकसान। शेतकऱ्याचं तब्बल 5,94,000चं नुकसान। यावल पोलिसात गुन्हा दाखल।